आणि प्रत्येक देशात तुम्हाला ठाऊक आहे खोजी बुद्धीचे लोक असतातच, ते खोदून काढतात. अखेर अशा खोजी बुद्धीच्या लोकांनी शोधून काढलं की डोनाल्ड ट्रम्प आणि एप्स्टीन यांच्यात फार जवळची मैत्री होती. मग काय, एका वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली की ट्रम्प आणि एप्स्टीन हे 1980 पासून जवळपास 20 वर्षपर्यंत बेस्ट फ्रेंड होते. चांगली मैत्री होती त्यांच्यात. ट्रम्पच्या प्रत्येक पार्टीत एप्स्टीन सहभागी असायचा तेव्हा अनेकदा मी कोणत्या महिलांशी काय करत होतो हे देखील ट्रम्पने एप्स्टीन पुढे अगदी उघडपणे सांगितलं होतं. एवढंच नाही तर एप्स्टीनच्या प्रायव्हेट जेटमध्ये देखील ट्रम्पने अनेकदा प्रवास केला आहे. अशा बातम्या वारंवार झळकू लागल्या आणि या बातम्या आल्या, सर्वश्रुत झाल्या, सार्वजनिक झाल्या. अखेर नोव्हेंबर 2025 मध्ये US काँग्रेसने हा सगळा हलकल्लोळ ऐकून थकल्याने एक बिल पारित केलं की न्याय विभागाने फक्त 30 दिवसांच्या आत एप्स्टीनच्या सर्व फाईल्स रिलीज कराव्यात. जेव्हा पार्लमेंटमध्ये या विषयावर मतदान झालं तेव्हा रिपब्लिकन पार्टी आणि तिथली डेमोक्रॅटिक पार्टी दोन्ही पक्षातील नेत्यांनी या बिलासाठी भरपूर सपोर्ट केला. भरपूर. तुम्हाला ठाऊक आहे इंडियन पार्लमेंटमध्ये राजकीय पक्षांचे सर्वेसर्वा जे असतात, अर्थात जे हायकमांड असतात, जे मुख्य असतात, ते आपल्या इच्छेप्रमाणे लोकसभा सदस्यांना मतदान करण्यासाठी दबाव आणू शकतात अशा बिलासाठी वगैरे. परंतु त्या ठिकाणी असं अजिबात होत नाही. तिथल्या सदस्यांना अशा प्रकारे स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळेच इच्छा नसतानाही हे बिल पास होऊ शकलं आणि अखेर 19 नोव्हेंबर 2025ला अगदी नाईलाजाने ट्रम्प यांना या बिलावर सही करावी लागली. तेव्हा डोनाल्ड ट्रम्पच्या समर्थकांना वाटलं की बिल क्लिंटन यांचं नाव या फाईल्समध्ये अग्रणी असेल, पण तसं घडलं नाही. जेव्हा 19 डिसेंबर 2025चा हा दिवस उजाडला मित्र हो, आणि तिथल्या न्याय विभागाने फक्त काही हजार कागदपत्रेच फक्त रिलीज केली. नंतर 23 डिसेंबरला पुन्हा जवळपास 30,000 डॉक्युमेंट्स रिलीज केले. परंतु यामधील अर्ध्या अधिक डॉक्युमेंट्समध्ये अनेक ओळींवर मार्कर पेन फिरवून त्या ओळींमधील काही शब्दांना खोडण्यात आलं. अर्थात ते पूर्ण वाक्य काय सांगते आहे, त्याचा अर्थ काय लागतो हे कळत नव्हतं. परंतु लोकांनी जेव्हा ही कागदपत्रे अगदी बारकाईने वाचली, लोक तर लोकच असतात, बारकाईने वाचली, तेव्हा बिल क्लिंटन यांच्या बाबतीत अतिशय कमी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत अधिकाधिक माहिती त्या कागदपत्रांमधून पुढे आली.